गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर दिवसाच्या तेजोमय वातावरणामध्ये आपण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आज आपण एक विषयावर चर्चा करणार आहोत की माणसाचं कर्म आहेत ना कसं फिरत असतं या संसारामध्ये, या जीवनामध्ये मनुष्य आहे ना रोज वेगवेगळे कर्म करत असतो। काही कर्म पुण्याची कामं असतात, काही कर्म आहेत अवगुणाचे असतात। पण जो चांगलं कर्म करतो ना त्याचे कर्म आहेत ना, माणसाचे कर्म कसं फिरत असतात ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, समर्थांनी एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, करावे परोपकारार्थ कर्म हेची धर्माचे लक्षण, मनुजा तू करीत जा सत्कर्म निरंतर। म्हणजे काय बरं? म्हणजे आपण जे कर्म करतो ना ते इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या परोपकारासाठी असावं। म्हणजे सतत चांगली कामं करत राहणं हेच खरा धर्म आहे ना। पण आपण मात्र असं करतो का बरं? आपल्या जे फायद्याचा असेल ना तेच आपण करत असतो, पण आपण दुसऱ्यांच्या फायद्यासाठी कधीच काही करत नाही। समर्थांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, सदा सर्वदा करावे कर्म विचारुनी नीट नेमस्त, फळाची चिंता सोडून राहावे सदाचरणी। म्हणजे काय बरं? म्हणजे काम करताना विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीनं करावं, म्हणजे फळाची चिंता न करता चांगल्या मार्गावर राहावं। पण मनुष्य काय करतो बरं? प्रत्येक गोष्टीमध्ये फळाची अपेक्षा करतो। ही अपेक्षा आहे ना मनुष्याला एक दिवस रसातळाला घेऊन जाते। म्हणजे उदाहरणार्थ, जर आपण एखाद्याला मदत केली मग आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो की त्याने सुद्धा मला मदत करावी, पण हे पुण्यामध्ये जाईल का बरं? आपण जे दुसऱ्यासाठी जे काही करतो ना त्याने आपल्यासाठी करावं ही अपेक्षा कधीही करू नका। हे पुण्याचं काम कधीही होत नाही। पहा, आपण पाहत होतो की मनुष्याचं कर्म कसं फिरतं। मनुष्याचा कर्माचा फेरा आहे ना मनुष्याच्या नकळत कसा फिरत असतो। बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते आणि मोठा भाऊ खूप श्रीमंत होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती, आणि धाकटा भाऊ खूप गरीब होता। म्हणजे मोळ मजुरी करून तो पोट भरत असे। एके दिवशी दोघा भावांमध्ये वाद झाला आणि मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोणी मदत करत नाही। आजच्या जगामध्ये आहे ना चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही, म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं ना तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा। तेव्हा लहान भाऊ म्हणाला, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल बरं? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण गावातील लोकांना विचारू, जर तुझा शब्द खरा ठरला ना तर माझ्याकडे असलेलं सर्व धन आहे ना ते तुझं होईल, आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ना ते सर्व माझं होईल। लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे, आणि दोघे भाऊ गावात गेले। गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही, आणि जे लोक दुसऱ्याचा विचार करतात ना किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोक नेहमी मागे राहतात। भल्या माणसाला कोणी विचारत सुद्धा नाही। म्हणजे चांगल्या माणसांचे दिवस राहिले नाहीत आणि चांगल्या माणसाला राहायला जागा नसते, आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो पूर्ण भरपूर समृद्ध होतो ना, धनाने सुखी राहतो। आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता ना तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला
आता लहान भावाला 2 वेळच्या जेवणासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं. बायको मुलं उपाशी राहू लागले. कोणी अन्न उधार सुद्धा देत नव्हतं. एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी जातो आणि तो आपला मोठा भाऊ आहे. तो आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल असं त्या लहान भावाला नक्कीच वाटत होतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा मला 15 किलो गहू उधार दे. घरात अन्नाचा एकही दाणा नाही. मुले उपाशी मरत आहेत आणि माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल ना तर ती गहाण ठेव आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझा एक डोळा मला दे. लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजा करत आहे. धान्याच्या बदल्यामध्ये डोळा तर नाही ना घेणार. पण मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यामध्ये एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं. हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं रडायला लागली. तुम्ही हे काय केलं असं म्हणू लागली. थोडे दिवस चांगले गेले, पण काही दिवसांनी ते धान्य आहे ना पूर्णपणे संपून गेलं. लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला. त्याला आपल्या बायको मुलांना उपवाशी बघवत नव्हतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा मला थोडं धान्य दे. मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा मला दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा. लहान भावाचा दुसरा डोळाही त्यानं आता काढून घेतला होता आणि धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला. घरी आल्यावर बायको मुलं त्याला बघून रडू लागली. बघा हे काय झालं, आता आमचं कसं होईल. तेव्हा लहान भाऊ बोलला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही. आता मी आंधळा झालो आहे. लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील. तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसून येत जा. दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या बाजूला बसवून यायची. आता त्यांचा रोजचा जेवणाचा प्रश्न सुटला. पण एक दिवस बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही. कारण रस्त्यानं येत असताना एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला होता आणि ती जखमीसुद्धा झाली होती. त्यांनी खूप वेळ वाट पाहिली, पण बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही. तो घराच्या दिशेने निघाला, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने विचार केला की इथेच बसून घालवतो. अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल. तो एका झाडाखाली जाऊन बसला. थोड्या वेळानं जोरामध्ये हवा सुरू झाली. तेवढ्यात झाडावरून आवाज आला. तो आवाज आहे ना तो भूतांचा होता. 4 भूतांमध्ये एक त्यांचा सरदार होता. भूत खूप खोडकर होते. ते महिनाभरापासून लोकांना त्रास देत होते आणि सरदार महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचे हिशोब चुकते करत असत. आज हिशोबाचा दिवस होता. सरदारानं विचारलं, तुम्ही काय काय केलं, एक एक करून सांगा. पहिला भूत म्हणाला, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांची पैंज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्यांच्यात धाकटा भाऊ हरला. भावाने त्याला आंधळं केलं. सरदार म्हणाला, खूप छान आहे, आता तो आंधळाच राहणार. त्याला काही माहिती की सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ना ते पाणी डोळ्याला लावल्यानं त्यांचे डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी आहेत ना त्या कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्यासाठी सगळे आक्रोश करत आहेत. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शाब्बास, सर्वजण पाणी पाहण्यासाठी सर्वजण भटकतील. त्यांना काय माहिती या डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकतं. तिसरे भूत म्हणालं, सरदार राजाच्या मुलीचे लग्न होणार होतं. लग्न सोहळा करण्यामध्ये तो साजरा करण्यामध्ये आला, पण मी राजकन्येला मूक बनवलं जेणेकरून तिचं लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली. बघा, सरदार म्हणाला, वा शाब्बास, मी मुकीच राहणार. या झाडाचे फडफडणारी पाने ती कुस्करून त्याचा रस तिला प्यायला दिला तर ती बोलू लागेल. हे त्यांना कुठे ठाऊक.
बरं महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू. मग वादळ उठलं आणि 4ही भूतं निघून गेली. तोपर्यंत सकाळ झालेली होती ना. आता आंधळ्या भावानं प्रथम दव डोळ्यावर लावलं. त्याचे डोळे परत आले आणि आनंदाने पटकन झाडावरचे पानं घेतली आणि घरी परतला. त्यांचे डोळे परत आल्यानं त्यांच्या बायको आणि मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट बघा कैलास नगर गाठलं. तिथली अवस्था बघून त्यांना रडावंसं वाटलं. जमीन कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता. सगळीकडे आक्रोश होता. त्यानं डोंगराच्या खालून 7 थर काढले. त्यानंतर विहिरी तलावामध्ये पाणीच पाणी झालं. तिथल्या राजानं त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजा बरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करतात तो म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरं करू शकतो. त्यांनी पटकन झाडाच्या पानांना कुस्करलं आणि तो रस राजकुमारीला प्यायला दिला. राजकन्या बोलू लागली. त्यामुळं राजाला खूप आनंद झाला. राजानं त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडासुद्धा दिला. त्याला कुटुंबासह इथे येण्यास सांगितलं. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला आणि त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाची खूप लाट उसळलेली होती. मोठ्या भावाने पाहिलं. त्याच्या मनामध्ये सारखा एकच विचार येत होता की याच्याकडं एवढी संपत्ती आली तरी कुठून. धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली. धाकट्या भावाला त्याची कीव आली आणि त्यानं सर्व रहस्य आहेत ना ते मोठ्या भावाला सांगितलं. मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली जाऊन बसला. मग ते वादळ आलं आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूते म्हणू लागली की जे काही झालं ना ते सगळ्यांवर पाणी फिरलं. नक्कीच आपलं रहस्य कोणीतरी ऐकलं असेल. भूत झाडावरून खाली उतरल्यावर तो मोठा भाऊ बसलेला दिसला. मग काय, पटकन त्याने त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. आता या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? बघा, दुसऱ्याचं जेव्हा आपण वाईट करतो ना, म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा आहे ना, कधीच मनात ठेवू नका. जे लोक दुसऱ्यांचं चांगलं करतात त्यांचं वाईट कधीही घडत नाही. आणि माणसांना नेहमी आहे ना समाधानी असलं पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था आहे ना ही मोठ्या भावासारखी होते. म्हणून नात्यांमध्ये आहे ना कधीच लोभ आणू नका. हा लोभ आहे ना तो नाती तर दूर करतोच, पण आपण विश्वासाला सुद्धा अपात्र ठरतो. जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावंच लागणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, आता आपण या जमान्यामध्ये पाहतो की भावा बहिणीचं नातं या जमिनींमुळं तुटत आहे. बघा, भावामध्ये नातं राहिलेलं नाही, म्हणजे प्रेम राहिलेलं नाही. भावा बहिणीचा खून करतो, भाऊ भाऊचा खून करतो, भाऊ आपल्या पित्याचा खून करतो, आपल्या मुलगा आपल्या आईचा खून करतो. हे सगळं होतं कशामुळं बरं? हे सगळं होतं ना, हे सगळं होतं या क्षणिक पैशामुळं, हे सगळं होतं या अहंकारामुळं, हे सगळं होतं या लोभामुळं. पण हा लोभ आहे, हा अहंकार आहे, हा आपल्या जीवनातून घालवायचा असेल तर त्याला मार्ग कोणता आहे बरं? त्याला एकच उपाय आहे की मनुष्यानं भगवंताला शरण जावं, चांगल्या कर्मावर यावं. बघा, माणूस म्हणतो की माझं मन स्थिर नाही. मी चांगला वागण्याचा जरी प्रयत्न केला ना तरीसुद्धा वाईटच होऊन जातं. त्यासाठी समर्थांनी सांगितलंच आहे ना, तू भगवंताला शरण जा. रोज 2 वेळची उपासना कर, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना कर. मग बघ, तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना ती सर्व सत्यामध्ये उतरतील. तुझ्या जीवनामध्ये संपूर्ण आहे ना भगवंताच्या मर्जीप्रमाणे होईल. तुझ्या जीवनातील दुःख आहेत ती नष्ट होऊन जातील. तुझ्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता येणार नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना,
कर्म करावे भावे, फळाची न धरावी आस, विठ्ठल नाम घेता घेता सरे जीवनाचा त्रास. म्हणजे काय बरं? म्हणजे कर्म आहेत ना ते नेहमी करत जावे, पण फळाची अपेक्षा तू कधीही करू नकोस. भगवंताचं नाम आहे ना, तू सतत घेत जा. म्हणजे तुझ्या जीवनाचं दुःख आपोआप कमी होत जाईल आणि त्या दुःखाचा प्रवास आहे ना तो सुखामध्ये बदलत जाईल. पुढे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जैसे कर्म तसे फळ, हेचे नियम जगाचा. तुका म्हणे करीत जा नाम स्मरण विठ्ठलाचा. म्हणजे आपण आपलं काम आहे ना, आपले कर्म आहेत ते मनापासून करायचं, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. देवाचं नाम घेत राहायचं. आपल्या आयुष्यातील सर्व आहे ना सर्व काही व्यवस्थित होत जाईल. म्हणजे मनुष्याचं जीवनच आहे ना हे दुःखांनी भरलेलाच प्रवास आहे ना, पण या दुःखांनी भरलेल्या प्रवासामध्ये एक नाव भगवंताची आहे, एक नाव नामस्मरणाची आहे. त्या नामस्मरणाच्या नावेमध्ये आपण बसलो ना तर आपला प्रवास सुखाचा होणार आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल, आपल्याला भगवंताची कास धरावी लागेल, आपल्याला नामस्मरण करावी लागेल, तर सर्व आपल्या मनासारखं होईल. म्हणून झालेलं गेलेलं विसरून जा. आता आपण भगवंताला शरण जा, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आहे ना नंतरचा प्रवास चांगला होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.